सुस्वागतम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहूया. विषय आहे सोशॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र, इयत्ता 12वी, आणि 45 हा त्याचा कोड नंबर आहे. 21 मार्च 2023 रोजी झालेली ही बोर्ड परीक्षेची प्रश्नपत्रिका आहे. इथे सीट नंबर टाकण्यासाठी तुम्हाला जागा दिलेली असते. 3 तासाचा वेळ आहे. या प्रश्नपत्रिकेचे 4 पेजेस आहेत आणि 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका स्क्रीनशॉट काढून घ्या, वहीवर सोडवा. मला वेळ मिळेल तेव्हा याची उत्तरपत्रिका मी देणार आहेच. सूचना वाचायच्या आणि फॉलो करायच्या. पहिली सूचना, सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे. अनिवार्य म्हणजे सक्तीचे, कंपल्सरी. 2. प्रश्नाच्या उजवीकडे पूर्ण गुण दिलेले आहेत. प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला जे अंक आहेत त्यावरून कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे हे लक्षात येतं. तिसरी सूचना, 4 गुणांसाठी विचारलेल्या उपप्रश्नांच्या उत्तरात किमान 4 मुद्दे अपेक्षित आहेत. म्हणजे 4 गुणांचा प्रश्न असेल तर 4 मुद्दे आले पाहिजेत. एका मुद्द्याला 1 गुण असेल. 4. प्रत्येक नवीन प्रश्नाचे उत्तर नवीन पानावर लिहावे. ही सूचना सर्वच विषयांना नेहमीच वापरायची. अब, कड किंवा 1, 2, 3, 4 असे जे प्रश्न असतात ते नवीन नवीन पानावर घ्या, म्हणजे तुमची उत्तरपत्रिका नीटनेटकी आणि चांगली दिसेल. चला तर पाहूया. 21 मार्च 2023ची ही प्रश्नपत्रिका आहे. वेगवेगळ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका अभ्यासल्या की तुलनात्मकरित्या अभ्यास करता येतो. वारंवार येणारे प्रश्नही आपल्या लक्षात येतात. ही प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा. लवकरच याच्या उत्तराचा व्हिडिओ मी तयार करेल. प्रश्न पहिला जो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, 20 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न आहे, खालील वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवा. त्याला 5 गुण आहेत. अ प्रश्नाला 5 गुण आहेत. खालील कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा व ती पुन्हा लिहा. लक्षात घ्यायचंय, सूचना काय दिली, विधाने पूर्ण करा आणि पुन्हा लिहा. म्हणजे काय, तर फक्त उत्तराचा शब्द लिहायचा नाही तर पूर्ण विधान लिहायचं. पर्याय निवडून रिकाम्या जागी भरायचा, त्या उत्तराच्या खाली 2 रेषा मारायच्या पेन्सिलने आणि 1 ओळ सोडून मग पुढचं विधान लिहायचं. म्हणजे विधाने पुन्हा लिहा असं त्याचा अर्थ. पहिलं विधान, भारताच्या संविधानाने टिंबटिंब भाषांना अधिकृत मान्यता दिली आहे. पर्याय 22, 24, 18. 2. पंजाबमध्ये टिंबटिंब यांच्या नेतृत्वात शेतकरी चळवळ उफाळून आली. पर्याय शरद जोशी, राजा महेंद्र प्रताप, सुंदरलाल बहुगुणा. 3. टिंबटिंब यांनी दीन-ए इलाही या नवीन धर्माची स्थापना केली. पर्याय अकबर, औरंगजेब, शहाजहा. अचूक उत्तर निवडायचे आणि पूर्ण विधान लिहायचे. 4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार टिंबटिंबची स्थापना करण्यात आली. पर्याय पंचायत राज, सहकारी बँका, ग्रामपंचायत. 5. शहरी जीवनशैलीचे टिंबटिंब हे वैशिष्ट्य आहे. पर्याय सजातीयता, विजातीयता, अनौपचारिकता. 5ही विधान सोडवायचे 5 गुणांच्यासाठी. ब प्रश्न आहे, वस्तुनिष्ठच प्रश्न आहे. खालील जोड्यांपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा. 5 गुण. चुकीची जोडी ओळखायची, दुरुस्त करायची आणि पूर्ण लिहायचं आहे. पहिला गट. 1. जीवात्मावाद, एडवर्ड टेलर. 2. चेतनावाद, रॉबर्ट मॅरेट. 3. कुलप्रतीकवाद, जेम्स फ्रेझर. 4. निसर्गवाद, लुईस वर्थ. दुसरा गट पाहूया. 1. बौद्ध धर्म, बायबल. 2. इस्लाम धर्म, कुराण. 3. हिंदू धर्म, भगवद्गीता. 4. पारसी धर्म, अवेस्ता. चुकीची जोडी दुरुस्त करून लिहायची. तिसरा गट. 1. भाषेवर आधारित संघर्ष, भाषावाद. 2. धर्मावर आधारित संघर्ष, दहशतवाद. 3. जातीवर आधारित संघर्ष, जातीयवाद. 4. प्रदेशावर आधारित संघर्ष, प्रदेशवाद. चुकीची जोडी दुसऱ्या बाजूला आहे ती दुरुस्त करून लिहायची. चौथा गट. 1. चिपको आंदोलन, सुंदरलाल बहुगुणा. 2. नर्मदा बचाव आंदोलन, सिंधुताई सपकाळ. 3. भारत छोडो आंदोलन, महात्मा गांधी. 4. शेतकरी आंदोलन, शरद जोशी. 5वा गट पाहूया. 1. सती प्रतिबंधक कायदा, 1942. 2. विधवा पुनर्विवाह कायदा, 1856. 3. स्त्री भ्रूणहत्या निवारण कायदा, 1870. आणि 4. स्पेशल मॅरेज कायदा, 1954. 5ही गट आहेत, त्यामध्ये एक जोडी चुकीची आहे, दुरुस्त करून लिहा. 5 गुण.
प्रश्न पहिल्यातलाच क प्रश्न आहे. चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानापुढे लिहा. 5 गुण आहेत. विधान लिहायचं आणि या चौकटीमध्ये काही संज्ञा दिल्यात त्याच्यापुढे लिहायची एक एक योग्य पद्धतीने. धर्म, निवृत्ती वेतन, 16 सती, अंकीकृतकरण, शिस्तबद्ध सैनिक. 1. FYJCच्या प्रवेशासाठी महानगरामधील संगणकीय प्रणालीद्वारे होणाऱ्या प्रक्रिया. 2. काही ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा भागवण्याचे साधन. 3. जैन धर्मातील स्त्रियांसाठी आदर्शवत व अनुकरणीय. 4. भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महिलांचे संबोधन. 5. फळाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्म करीत राहणे. 5 संज्ञा 5 विधानांच्या पुढे लिहायच्या आहेत. प्रश्न ड आहे. अधोरेखित शब्द दुरुस्त करून विधाने पुन्हा लिहा. इथे परत सूचना आहे. विधाने पुन्हा लिहा. शब्द दुरुस्त करायचा कोणता, तर ज्याच्या खाली रेष मारली म्हणजे अंडरलाईन केलेला शब्द दुरुस्त करायचा. 5 गुण आहेत आणि 5 विधानं आहेत. 1. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका मिळवण्याचे धर्म हे आयुष्यातील परमोच्च ध्येय होय. आता धर्म शब्द दुरुस्त करायचा आहे. 2. शीख धर्मात सार्वजनिक स्वयंपाकघराला पंजाबी भाषेमध्ये पंगत म्हणतात. पंगत शब्द दुरुस्त करायचा आहे. 3. शहरीकरण ही अनुकरणाची प्रक्रिया आहे. अनुकरण हा शब्द दुरुस्त करायचा आहे. 4. 2002 मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडले. 2002 अधोरेखित केलेला शब्द दुरुस्त करायचा. 5. बेल बजाव आंदोलन व्यसनाधीनतेच्या विरोधातले आहे. व्यसनाधीनतेच्या हा शब्द दुरुस्त करायचा आहे. 5 पैकी 5 गुण. प्रश्न क्रमांक 2. खालीलपैकी विषयांवर संक्षिप्त टिपा लिहा. कोणतेही 2. 3 विषय दिले, 2 वर टिपा लिहायच्या. 8 गुण. 1. शहरी समुदायाची वैशिष्ट्ये. 2. औद्योगिकीकरणाचे परिणाम. 3. आंतरजालाचे व्यसन. 3 पैकी 2 सोडवायचे. 8 गुण म्हणजे 1 टिपा लिहायला 4 गुण म्हणजे 4 मुद्दे तरी आले पाहिजेत. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी फरक स्पष्ट करा. कोणतेही 3. 5 पैकी 3 सोडवायचे. 12 गुण आहेत म्हणजे एका फरकाला 4 गुण. 1. आदिवासी समुदाय आणि नागरी समुदाय. 2. पूर्ववैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रियांचा दर्जा. 3. संप्रदायवाद आणि धर्मनिरपेक्षता. 4. औद्योगिकीकरण आणि शहरीकरण. 5. वैयक्तिक समस्या आणि सामाजिक समस्या. 5 पैकी 3 सोडवा. 12 गुण. प्रश्न क्रमांक 4. खाली दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. कोणतेही 2 स्पष्ट करायच्या. 3 पैकी 8 गुण म्हणजे 1 संकल्पना स्पष्ट करायला 4 गुण. 1. ग्रामीण समुदाय. 2. राष्ट्रीय एकात्मता. 3. बेरोजगारी किंवा बेकारी. 3 पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न क्रमांक 5. तो अ आणि ब आहे. अ आणि ब मिळून 12 गुण आहेत. अ प्रश्नाला गुण आहेत 4 तर ब प्रश्नाला 8 असतील. अ प्रश्न पाहूया आपण. खालील संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे. विषय दिलाय अंमली पदार्थाच्या व्यसनाधीनतेवरील उपाय. 4 उपाय लिहायचे. 1, 2, 3 आणि 4. 4 गोलात किंवा चौकटीमध्ये 4 उपाय लिहायचे. 4 गुण मिळतील. ब प्रश्न आहे. खालील विधाने चुकी बरोबर सांगून सहकारण स्पष्ट करा. कोणतेही 2. 8 गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. चुकी बरोबर सांगायला 1 गुण आणि त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याची कारणं 3 लिहायची. असे 4 गुण एका प्रश्नाला आहेत. 3 पैकी 2 सोडवा. 1. आदिवासी समुदायाची अर्थव्यवस्था साधी आहे. 2. आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. 3. एखाद्या व्यक्तीची वेशभूषेची पद्धती तिच्या आधुनिकतेची उंची ठरवते. 3 पैकी 2 सोडवा. 8 गुण. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न 10 गुणांचा आहे. त्यातला अ प्रश्न जो आहे तो 6 गुणांचा आहे आणि ब 4 गुणांचा. अ प्रश्न पाहूया. खालील उतारा वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. उतारा 2दा-3दा वाचायचा, प्रश्न वाचायचे आणि शांतपणे उत्तर शोधायचे. सामाजिक समस्यांचा सामना कसा करायचा? समाजातील सामाजिक समस्यांचा सामना करण्यासाठी नेमके काय केले जाते? सामाजिक समस्या निर्माण कशा होतात? समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधणे अपेक्षित असते. प्रत्येक समाजाची एक विशिष्ट संस्कृती असते. समाज आणि संस्कृती दोन्हीही मानवनिर्मित असते. हजारो वर्षाच्या मानवी संबंधातून संस्कृती आणि समाज आकारास येतो. प्रत्येक समाजाची एक नियामक व्यवस्था असते. प्रथा, रूढी, चालीरीती, लोकगीत, निषिद्ध बाबी, टूम, गद्य, कायदे इत्यादींचा त्यात समावेश होतो.
सामाजिक नियम म्हणजे मानवी वर्तनाची मार्गदर्शक तत्वे होत. समाजात वावरताना आपल्याकडून काय अपेक्षित आहे आणि इतरांकडून काय अपेक्षा करायची ते या नियमांमुळे स्पष्ट होते. या अपेक्षा कायमस्वरूपी असतात की त्यांचे स्वरूप न बदलणारे असते? अपेक्षा कधी बदलू शकतात? त्या कोण बदलते? त्यामध्ये बदल होणे आवश्यक आहे का? का आहे? असे प्रश्न कुणालाही पडू शकतात. अशा अपेक्षा परिणामकारक पद्धतीने इतरांपर्यंत पोहोचवल्या जात नाहीत किंवा व्यक्ती अथवा गटांना या अपेक्षा अमान्य असतात, तेव्हा सामाजिक समस्या निर्माण होतात. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. केवळ विचारांचा संघर्ष नव्हे तर अशा संघर्षातून इतरांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. अत्याचार, हिंसा आणि अन्यायाला खतपाणी मिळते. यामुळे समाजामध्ये उलथापालथ होऊ शकते, अनागोंदीची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. या परिच्छेदावर 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, सामाजिक नियमने तुमच्या वर्तनात कसे मार्गदर्शन करतात? आणि 2, संस्कृतीतील भेदांमुळे संघर्ष उद्भवतो या विधानाचे समर्थन करा. परिच्छेदाचा आधार घेऊन उत्तरं लिहा. ब प्रश्न आहे, आपले व्यक्तिगत मत नोंदवा. कोणतेही एक. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 4 गुण आहेत. 1. ग्रामीण लोक शहरांकडे स्थलांतर करणे पसंत करतात. 2. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. स्क्रीनशॉट काढून घ्या आणि प्रश्नपत्रिका सोडवा. लवकरच उत्तराचा व्हिडिओ मी पोस्ट करेल. 2 पैकी 1 सोडवा. 4 गुण आहेत. आणि शेवटचा प्रश्न 7वा. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे सविस्तर उत्तर 150 ते 200 शब्दामध्ये लिहा. 10 गुणांचा प्रश्न, दीर्घोत्तरी प्रश्न आहे. 2 पैकी एकच सोडवायचा आहे. 1. तुम्ही अभ्यासलेल्या पर्यावरणीय चळवळीची कोणतीही 5 कारणे व त्यांचे परिणाम यांची चर्चा करा. 2. खालील 2 घटकांमुळे भारतीय समाजात कसे परिवर्तन घडून आले याची सोदाहरण चर्चा करा. 1. शिक्षण. 2. वाहतूक व संप्रेषण म्हणजे दळणवळण. 2 पैकी एकच प्रश्न सोडवा. 10 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा आणि या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. अभ्यासासाठी शुभेच्छा, परीक्षेसाठीही शुभेच्छा.